सकाळ सकाळ शुभ सकाळ. हॅलो फ्रेंड्स, आपल्या मोरोक्कन यात्रेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आता आम्ही कासाब्लांकाच्या रेल्वे स्टेशनवरती आलोय. अतिशय मॉडर्न लुक असलेले या स्टेशनवर सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. हे आहे येथील तिकीट घर. टोकन घेऊन आपला नंबर आल्यावरच आत जायचं आणि हवं ते तिकीट काढायचं असा इथला नियम आहे. पप्पा, आली बघा आपली बुलेट ट्रेन. सुमारे 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही मार्केश रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. एकदम भारी रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनवरून बसने आम्ही थेट आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोचलोय, कौटुबिया मॉस्क येथे. 12व्या शतकात बांधलेल्या या मशिदीची उभारणी अल मोहम्मद खलिफाने केली. हा माणूस कसा डाळिंबाचा ज्यूस काढतोय, मला पण एक पाहिजे. युद्धामध्ये मार्केश शहर जिंकल्यावर ते उद्ध्वस्त करून त्याचा विजयस्तंभ म्हणून हा मिनार उभा केलेला आहे. हे कशाचं दुकान आहे? तिथे शेजारी पितळेच्या कलाकुसरीचा हा कारखाना आहे. हे आजोबा या युरोपियन कुटुंबियांना त्यांचे नाव करून देत आहेत. शुक शुक मनीमाऊ. थोड्याच अंतरावर मार्केशचा जगप्रसिद्ध चौक आहे, जमा अल फना. इथे जागोजागी अशा बग्गी दिसतात. पर्यटकांना शहर दर्शनाची ही विशेष सोय आहे. मदिना मार्केटमध्ये अशा रंगीत पाचक गोळ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हजमोला सारख्या गोळ्या आहेत. या ऑथेंटिक मदिना मार्केटमधून सरळ चालत गेल्यावर आम्ही पोचलो थेट राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ. गेटच्या आत लगेच डावीकडे तिकीट घर आहे. तिथे तिकीट घेऊन राजवाड्यात प्रवेश केला. हा आहे मार्केश येथील फेमस बहिया पॅलेस. वाव, किती छोटीशी बाग आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण सिरॅमिक मोझॅक डिझाईन पहा. ही खास मोरोक्कन शैली आहे. मधल्या चौकातील फ्लोटर भोवती जमिनीवर देखील अशीच डिझाईन केलेली आहे. राजाच्या या राजवाड्यामध्ये अनेकविध खोल्या आहेत, ज्यांच्या छतावरती अजोड कलाकुसर केली आहे. सिलिंगवर किती सुंदर नक्षी काढलेत. हा चौक आहे दिवाणे खास. राजकीय अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलतीसाठी ही जागा राखीव ठेवलेली आहे. आणि हा आहे राजवाड्यातला सर्वात मोठा चौक. इथे राजकीय समारंभ, राज्याभिषेक इत्यादी होत असतात. आणि हाच या बहिया पॅलेसचे मुख्य आकर्षण आहे. याची विलक्षण रंगसंगती याला फोटोग्राफिक स्पॉट बनवते. हे कारंजे कधी सुरू होतात पप्पा? रोज संध्याकाळी. पुढील दालनात राजा राणीचे पोशाख आपल्याला दिसतात आणि त्याच्या पुढील दालनात शयनगृह आहे. बहिया पॅलेसची सफर करून आम्ही बाहेर आलोय. मदिना मार्केटमधील दुकाने पाहत पाहत पुन्हा एकदा जमा अल फना चौकात येऊन पोचलो. 4 मोठ्या फुटबॉल स्टेडियम एवढा हा चौक आहे. इथे हस्तकलेच्या टोपल्या, पर्स, टोप्या यांचं दुकान आहे. तर पुढे आहे फ्रूट मदिना. या चौकात जिवंत नागांचा खेळ करून दाखवणारे गारुडी जसे भेटतात, तसेच माकडांचा नाच दाखवून आपली करमणूक करणारे मदारी देखील भरपूर भेटतात. पण सावधान,
हे पैशाला भरपूर लुबाडतात. या युरोपियन जोडप्यांना हा वासुदेवाचा हमशकल डॉलर मागताना दिसतोय. एकंदरीत या लुटारू आणि मागतकरी लोकांना चुकवत आम्ही आलोय चौकाच्या दुसऱ्या टोकाला. तिथून बसने टॅन्नारिस म्हणजे कातडी कमावण्याच्या एरियात आलोय. हे पर्यटन स्थळ असले तरी इथला दुर्गंध आणि गलिच्छ वातावरण असहनीय आहे. आपल्या मोरोक्को यात्रेच्या तिसऱ्या भागात आपण जाणार आहोत राजधानीचे शहर रबात येथे. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि एन्जॉय करा आपली मोरोक्कोन ट्रीप. आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.